मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण द्वितीय संत्रांत परीक्षा इयत्ता 5वी मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण वेळ देण्यात आलेला आहे 1.5 तास आणि एकूण गुण आहेत 40। प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला एकूण पाठ 15 ते पाठ 27 पर्यंत अभ्यासावे लागतील। या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर आणि जेव्हा तुमच्या हातामध्ये वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका पडेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतील की बरेचसे प्रश्न हे ह्याच प्रश्नपत्रिकेतले विचारण्यात आलेले आहे आणि जे काही वेगळे असतील ते सुद्धा या प्रश्नांना आधारूनच विचारण्यात आलेले आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। कापणी कोणत्या महिन्यात सुरू होती? उत्तर आहे मार्गशीर्ष महिन्यात। दुसरा प्रश्न, झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? उत्तर, कारण आतली जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा। शेजारीच तुम्हाला उत्तर देखील देण्यात आलेले आहेत। प्रश्न तिसरा, तहान भूक विसरून वासरू काय करते? उत्तर, तहान भूक विसरून वासरू सारे रान पायाखाली घालते। प्रश्न चौथा, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता? उत्तर, अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमशा डोहल्या प्रसिद्ध होता। बघा, 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। आता प्रश्न पहिल्यातलाच कोण कोणाला म्हणाले ते लिहा। 1. चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील। उत्तर, अशोक दादा बाबांना म्हणाला। दुसरा प्रश्न, कशी काय आहे राज्याची हालहवाल? उत्तर, महाराज प्रधानजीला म्हणाले। 2 गुणांसाठी 2 कोण कोणास म्हणाले आहे। प्रश्न पहिल्यातला कवितेच्या ओळी पूर्ण करा। बघा, 2 कवितेच्या ओळी त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। कोणती एक ओळ पूर्ण करायची आहे 2 मार्कांसाठी, पण आपण दोघीच्या दोघी ओळी पूर्ण करू। 1. प्रश्न विचारा डॅश 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 चुका। उत्तर, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का, शिकणे कधी संपत नाही होऊ द्यात लाख चुका। दुसरी कवितेची ओळ पहा, पडता डॅश 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 शोधू येई। उत्तर, पडता अंधारू लागले हंबरू माय तू लेकरू शोधू येई। अशा पद्धतीने कवितेच्या ओळी पूर्ण केल्या तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील। प्रश्न क्रमांक 2, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी 2 लिहायचे आहेत 6 मार्कांसाठी, म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर आहे 3 मार्कांसाठी, पण आपण या ठिकाणी तिन्हीच्या तिन्ही प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे। प्रश्न क्रमांक 1, कामट्यांपासून काय काय बनवता येते? उत्तर, कामट्यांपासून रवळ्या, सुपे, करंड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या बनवता येतात। तसेच कामट्यांपासून पेट्या, पाळणे, चटया, खुर्च्या, टेबलेही बनवता येतात। प्रश्न दुसरा, ढोल कसा तयार करतात? उत्तर, आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून ढोलाचा सांगाडा तयार करतात। त्यावर ताणून कातडी चढवतात। कुणी ढोलाची पाने बसवतात तर कुणी दोऱ्या आवळतात। अशा प्रकारे ढोल तयार करतात। तिसरा प्रश्न, शाहू महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती केली? महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा। तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली
तर प्रजा तुम्हाला दुवा देईल, तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ, अशी शाहू महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली. प्रश्न क्रमांक 3 अ. तो ती लिहा. 2 गुणांसाठी आहे. त्या ठिकाणी तो दिलेला आहे मुलगा, तर ती मुलगी. तो कुत्रा, पर्याय येईल ती कुत्री. तो भाऊ, तर ती कोण होईल? बहीण. तो शिक्षक, ती शिक्षिका. असे 4 लिहिले तो ती, तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. प्रश्न तिसऱ्यातला ब. एक अनेक लिहा. एक टोपली, अनेक टोपल्या. एक रस्ता, अनेक रस्ते. एक विहीर, तर अनेक काय होतील? विहिरी. एक शाळा, अनेक पण काय होतील? शाळा. प्रश्न तिसऱ्यातला क. प्रत्येक नावासमोर 2 विशेषण लिहा. त्या ठिकाणी तुम्हाला हत्ती असे देण्यात आलेले आहे आणि हत्तीविषयी 2 विशेषण लिहायचे आहेत. एक बलवान आणि 2 आहे प्रचंड. घर, घराविषयी विशेषण सुंदर आणि दुसरे विशेषण आहे टुमदार. 2 मार्कांसाठी होता हा प्रश्न. प्रश्न तिसऱ्यातला ड प्रश्न. पुढील वाक्यातील क्रियापदे ओळखून लिहा. 2 गुणांसाठी आहे. 2 प्रश्न विचारले आहेत. 1. चंदूने झाडांना पाणी घातले. यामध्ये क्रियापद आहे घातले. 2. बाईंनी मुलांना प्रश्न विचारला. क्रियापद आहे विचारला. ई. पुढील वाक्याचा काळ ओळखा. सूर्य पूर्वेला उगवतो. हा आहे वर्तमान काळ. जी क्रिया नेहमी घडत राहते वर्तमान काळ. 2. महेश उद्या गावाहून येईल. काळ आहे भविष्यकाळ. ई. कान व डोळे याविषयी प्रत्येकी एक वाक्यप्रचार लिहा. 2 गुणांसाठी आहे. कान आणि डोळ्यांवरून तुम्हाला एक वाक्यप्रचार तयार करायचा आहे. कानवरून एक वाक्यप्रचार तयार होईल. कान पिळणे. आणि दुसरे आहे डोळे. डोळ्यांवरून एक वाक्यप्रचार तयार होईल. डोळे निवणे. प्रश्न 4. पुढील म्हणी पूर्ण करा. कोणत्याही 2 म्हणी पूर्ण करायच्या आहेत 2 गुणांसाठी, पण या ठिकाणी आपण 3 म्हणी पूर्ण करायच्या आहेत. अति तेथे माती. दुसरे थेंबे थंबे तळे साचे. तिसरं लहान तोंडी मोठा घास. ब. जोड्या जुळवा. त्या ठिकाणी प्राणी दिलेले आहेत आणि त्यांच्या पिलांना काय म्हणतात ते त्या ठिकाणी लिहायचे आहे 2 गुणांसाठी. गाय, वासरू. 2. वाघ, बछडा. सिंह, चावा. घोडा, शिंगरू. या पद्धतीने तुम्ही जोड्या लिहिल्या तर तुम्हाला 2 पैकी 2 गुण हे नक्कीच मिळतील. क. पाण्याचे नैसर्गिक साठे. नैसर्गिक साठे कोणते आहेत ते त्या ठिकाणी लिहायचे आहेत 2 गुणांसाठी. समुद्र आणि नदी. आणि पाण्याचे कृत्रिम साठे. विहीर आणि दुसरा आहे हौद. हे आहे पाण्याचे कृत्रिम साठे. ड. वर्गातल्या स्वच्छतेसाठी 3 घोषवाक्ये तयार करा. वर्गातल्या स्वच्छतेसाठी 3 घोषवाक्य. 1. आमची शाळा स्वच्छ शाळा. दुसरे घोषवाक्य. वर्गातील स्वच्छता हीच शाळेची मालमत्ता. आणि तिसरं घोषवाक्य आहे जबाबदार विद्यार्थ्यांचे एकच लक्षण जो करतो झाडांचे संवर्धन. प्रश्न 5. स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर 8 ते 10 वाक्ये लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. किंवा पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 8 ते 10 वाक्य लिहा. आपण स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर 8 ते 10 वाक्य पाहू. स्वच्छतेचे महत्त्व. स्वच्छता हा निरोगी आयुष्याचा पाया आहे, म्हणून आपण स्वच्छता राखलीच पाहिजे. आपले अंग आपण स्वच्छ राखले पाहिजे. नखे वाढू देऊ नये. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत.
शौचाहून आल्यावर साबण लावून हात धुतले पाहिजेत. पाण्याची व जेवणाची भांडे स्वच्छ राखली पाहिजेत. तसेच आपला परिसर स्वच्छ राखला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. कोठेही कचरा टाकू नये. अस्वच्छतेमुळे रोगजंतूंचा प्रसार होतो. साथीचे रोग पसरतात. रोगांमुळे माणसे कमकुवत बनतात. हे सर्व टाळायचे असेल तर स्वच्छता पाळलीच पाहिजे. प्रश्न 5व्यातला किंवा जो प्रश्न आहे, पुस्तक तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 8 ते 10 वाक्य लिहा. त्या प्रश्नाचे उत्तर आपण पाहू. पुस्तक तुमच्याशी बोलते आहे. मुलांनो, मी पुस्तक बोलत आहे. मी तुमच्याजवळ राहू इच्छितो. मला तुम्हाला काही सांगायचे आहे. माझ्याकडे माहितीचा व ज्ञानाचा खजिना आहे. तो तुम्ही मनसोक्त लुटा. साऱ्या जगाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत. तुम्हाला निसर्ग जाणून घ्यायचा आहे. मला वाचा. तुम्हाला माणसांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. मला वाचा. माझ्याकडे भूतकाळातील व वर्तमान काळातील गोष्टी आहेत. त्यात रमा. तुम्हाला भविष्यातील संदेश वाचायचे आहेत. माझ्याकडे या. मी तुमचा जीवाभावाचा मित्र आहे. मी तुमचा आयुष्यभराचा सोबती आहे. पुढचा प्रश्न आहे, स्टेशनरीच्या दुकानाची जाहिरात करा. या ठिकाणी एक चौकोन करायचा आहे. एखाद्या स्टेशनरी दुकानाचं नाव लिहायचं आहे आणि त्या ठिकाणी लिहायचं आहे की त्वरा करा, त्वरा करा. एका पुस्तकामागे 20% सूट आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना देऊन ती स्टेशनरी दुकानाची जाहिरात तयार करायची आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.